नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभासाठी तब्बल 16,19,280 रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती कागदपत्रांमधून समोर आली आहे। विशेष म्हणजे हा खर्च कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य अभिजित झा यांनी केला आहे। तसंच हा खर्च वैध ठरवण्यासाठी आता स्थायी समितीकडून मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांच्या पत्राच्या आधारे हा खर्च करण्यात आला। तसंच कोणतीही टेंडर प्रक्रिया न करता सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या ठेकेदार मेसर्स अरुण नागभीडकर यांना हे काम देण्यात आल्याची माहिती कागदपत्रातून समोर आली असल्याचं अभिजित झा यांनी सांगितलं। कार्यक्रमासाठी स्टेज उभारणी, पंडाल व्यवस्था, LED वॉल, साऊंड सिस्टम, लाइटिंग, जनरेटर, कार्पेट, फ्लेक्स बॅनर, खुर्च्या तसंच पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाच्या व्यवस्थेवर मोठा खर्च करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। या खर्चातील अनेक दरांबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं। असा कार्यक्रम खासगी पातळीवर 5 ते 7 लाख रुपयात आयोजित करता येऊ शकतो, मात्र महानगरपालिकेने त्यापेक्षा दुप्पट खर्च दाखवला असल्यानं खर्चाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचं अभिजित झा म्हणाले। नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती तणावपूर्ण असल्याचं प्रशासन सांगतं। शहरातील रस्ते, पाणी पुरवठा आणि नाल्यांच्या स्वच्छतेसारख्या मूलभूत कामांसाठी निधी अपुरा असल्याचंही सांगितलं जातं। अशा स्थितीत केवळ पदग्रहण समारंभावर लाखो रुपयांचा खर्च करणं म्हणजे नागपूरकरांच्या कराच्या पैशांचा उघडपणे अपव्यय असल्याचंही झा म्हणाले। या प्रकरणी अभिजित झा यांनी मनपा आयुक्त डॉ. विपिन ईटनकर यांना अधिकृत पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे।